छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या घाटनांद्रा आणि आसपासच्या शेतशिवारांमध्ये सध्या हिरवागार आणि तपकिरी रंगाची शाल पसरली आहे. मक्याची कणसं तयार झाल्यामुळे या हंगामातील खास खाद्यपदार्थ असलेल्या हुरडा पार्ट्यांचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. मित्रमंडळी आणि नातेवाईक शेतात एकत्र येऊन हुरड्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. पावसाळ्यानंतर लावलेला मका आता चांगलाच बहरलाय आणि त्याची कणसं मोहरू लागली आहेत. सप्टेंबर महिन्यात हे पीक हुरड्यासाठी योग्य झाले असून त्यामुळेच हुरड्याच्या पार्ट्यांचा हंगाम सुरू झालाय. थंड वातावरणात कुटुंबीय आणि मित्रमंडळी शेतात एकत्र जमून शेतातील ताजी कणसे आगीवर भाजून गरमागरम हुरड्याचा आनंद घेत आहेत. यासोबतच लिंबाचा रस, ताक, गावरान चटणी, लसणीचा ठेचा, लोणी आणि भाजणीचे थालीपीठ यासारख्या पदार्थांची मेजवानीही त्यांना मिळत आहे. ग्रामीण वातावरणात एकत्र बसून हुरडा खाण्याचा अनुभव वेगळाच असल्याची भावना अनेक तरुणांनी व्यक्त केली आहे. शनिवार रविवारच्या सुट्टीत शहरातून अनेक कुटुंबे आपल्या शेतामध्ये येत आहेत. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आणि ताज्या हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी शहरी मंडळीही मोठ्या संख्येनं गावाकडे येत आहेत. हुरड्याचा सुगंध, गप्पांचा फड आणि गावरान जेवण यामुळे हा फक्त एक खाण्याचा कार्यक्रम न राहता तो मैत्री आणि आनंदाचा उत्सव बनलाय. जगन्नाथ चौधरी, आकाश मोरे, गणेश मालोदे, मनोज खैरे आणि शुभम जोशी यासारख्या तरुणांनी सांगितलंय की घरी भाजलेल्या मक्यापेक्षा मित्रमंडळींसोबत शेतात भाजून खाल्लेल्या मक्याची मजा काही औरच आहे. ती शब्दात सांगता येणार नाही. हा अनुभव प्रत्येकानं एकदा तरी घ्यायलाच हवा असंही ते म्हणाले. यावर्षी मक्काची लागवड केलेली आहे. मक्का पिकाची मक्काचं पीक चांगलं आलेलं आहे. यावर्षी हुरड्याचं येईल मक्का आणि हुरडा खाऊन शेतात मक्का खायची मजा आहे एकदम. अजून घरचं मित्रमंडळी आमचे आलेले आहे. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा.